नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी विषयातील शब्दांच्या जाती अभ्यासणार आहोत. मागच्या तासाला आपण वर्ण विचार हा घटक अभ्यासला होता, हो की नाही? तर आज आपण शब्दांच्या जाती, विकारी आणि अविकारी हा पाठ 6 पान नंबर 20 शब्दांच्या जाती आपण अभ्यासणार आहोत. तर तुम्हा सर्वांना माहितच आहे की शब्दांच्या एकूण जाती किती आहेत. अगदी बरोबर. शब्दांच्या जाती आहेत 8. किती जाती आहेत? 8. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे शब्दांच्या अर्थपूर्ण शब्दांचे मिळून वाक्य बनतं. मग वाक्य पूर्ण अर्थपूर्ण बनण्यासाठी शब्दाच्या अर्थाला आणि स्थानाला महत्व असतं. म्हणून भाषेचा विचार करताना शब्द विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. तर शब्दांच्या 8 जाती कोणकोणत्या आहेत तसं मग सर्वांना माहितीच आहे, तरी पण आपण अभ्यासणार आहोत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, ह्या शब्दांच्या 8 जाती आहेत. आता ह्या शब्दांच्या 8 जातीपैकी आज आपण नाम आणि सर्वनाम ह्या 2 जातींचा अभ्यास करणार आहोत. तरी पण तुम्हाला आता आपल्या पाठामध्ये नावच आहे विकारी आणि अविकारी. मग विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती का? हे जे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे 4 विकारी आहेत, त्यांच्यामध्ये वाक्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे बदल होतो, म्हणून त्यांना म्हटलं जातं विकारी. तर क्रिया, विशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवल प्रयोगी ही 4 अविकारी आहेत, कारण त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही, म्हणून त्यांना म्हटलं जातं अविकारी. तसेच त्यांना सव्यय आणि अव्यय देखील असं म्हटलं जातं. ओके. आता आज आपण नाम. नाम म्हणजे काय तर सर्वांना माहिती आहे. नाम म्हणजे नाम. मग कोणतीही वस्तू, प्राणी, पदार्थ, गुणधर्म, काल्पनिक वस्तू एखाद्याच्या गुणांना दिलेलं नाव असतं, त्यांना म्हटलं जातं नाव. नाम, हो की नाही? सर्वांना माहितीच आहे. मग नामाची उदाहरणं आहेत फुल, हरी, गोडी. एखाद्या मुलाचं नाव असतं तर ते तुम्ही अभ्यासलेलंच आहे. 5वी पासून आपल्याला नाम म्हणजे काय हे सर्व माहितीच आहे. आता नामाचे 3 प्रकार पडतात. मला माहितीये नामाचे 3 प्रकार पडतात. कोणकोणते आहेत बरं नामाचे 3 प्रकार? तर पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम, तिसरा आहे भाववाचक नाम. आता मग सामान्य नाम म्हणजे काय? एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिलं जातं त्याला म्हटलं जातं सामान्य नाम. म्हणजे आता जर मुलगा घेतला, मुलगा हे सामान्य नाम झालं. मुलगी हे सुद्धा सामान्य नाम झालं. ग्रह, तारा, गाय, पर्वत, घोडा हे सगळे सामान्य. मग त्यात काय बरं ते एकाच जातीचे समान गुणधर्म काय आहे? तर मुलगा म्हटलं तर सर्व मुलांमध्ये काय येतात? समान गुणधर्म येतात, हो की नाही? नदी म्हटलं तर सर्व नद्यांचे समान गुणधर्म येतात, म्हणून त्याला म्हटलं जातं सामान्य. मग या सामान्य नामामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात बघा, पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. मग पदार्थवाचक नाम म्हणजे काय? जे घटक आपण शक्यतो लिटर, मीटर किंवा किलोग्राम मध्ये मोजतो त्या संख्येत मोजले जाते. म्हणजे 1, 2, 3, 4 असं आपण मोजू शकत नाही त्यांना, तर त्यांना म्हटलं जातं पदार्थवाचक नाम. म्हणजे कोणतं कोणतं बघा बरं. पीठ असतं, मीठ असतं, साखर असते, पाणी असतं, सोनं असतं. ते आपण 1, 2, 3, 4 असं पण मोजू शकत नाही. ते शक्यतो लिटर, मीटर आणि किलोग्राम मध्ये मोजलं जातं, म्हणून त्यांना म्हटलं जातं पदार्थवाचक नाम. आणि दुसरं आहे समूहवाचक नाम. म्हणजे समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला समूहवाचक नाम असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे समूहदर्शक शब्द सांगा. मेथीची गड्डी, पुस्तकांचा संच किंवा गठ्ठा, अजून भरपूर आहेत. आपल्या आंब्याची राई, हे जे आहेत त्याला समूहवाचक नाम म्हटलं जातं. हे सामान्य नामाचे प्रकार आहेत. दुसरा मुख्य नामाचा प्रकार आहे आपला विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय? एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्यांचा किंवा वस्तूचा यात समावेश होतो. आता मुलगा घेतला, मुलगामध्ये रमेश हा मुलगा घेतला तर काय होईल? रमेश हे त्याचं काय झालं? विशेष नाम. मुलगा हे काय आहे? सामान्य. तर रमेश हे काय? विशेष नाम दिलेले की नाही त्याला रमेश. जशी नदी घेतली, नदी हे काय झालं? सामान्य नाम. मग एखाद्या नदीचं नाव गंगा नदी, गोदावरी नदी, ह्या जे आहे त्या नद्यांना एक विशेष नाव आहे, त्यांना म्हटलं जातं विशेष नाम. समजलं सर्वांना? विशेष नाम म्हणजे काय? भारत माझा देश आहे, ओके. तर देश हा काय झाला? सामान्य नाम. भारत हे काय झालं? विशेष नाम. म्हणजे देशाचं ते विशिष्ट असं नाव आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं
विशेषण. नंतर आहे आपला नामाचा तिसरा प्रकार आहे भाववाचक किंवा धर्मवाचक नाम सुद्धा म्हटलं जातं. ज्या नामामुळे प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुण अथवा भावाचा किंवा धर्माचा बोध होतो त्याला म्हटलं जातं भाववाचक किंवा धर्मवाचक नाम. मग ते गुणाचं नाव असतं. म्हणजे आता त्या बघा, त्या गोष्टीला आपल्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा नावांना देखील भावाचक नाव. मग हे आपल्याला घटक वस्तू स्वरूपात दाखवता येतात का? त्या तिथे विश्रांती आहे असं दाखवता येतात का? नाही, ते आपल्याला फक्त फिलिंग्स जाणवता येतात, हो की नाही, डोळ्यांनी पाहता येतात. श्रीमंती, सौंदर्य, चांगुलपणा, गुलामगिरी, बघा हे जे आहे त्यांना. आता भाववाचक नाम कसे ओळखायचे बघा, मी एक खाली चार्ट दिलेला आहे स्क्रीनवर. तो चार्ट मध्ये बघा, हे जे आहेत, य प्रत्यय लागला की त्याचे, सुंदरला य प्रत्यय लागला की सौंदर्य, गंभीर गांभीर्य, धीर धैर्य, माणूसला मनुष्यत्व, मनुष्य माणूस झाला त्याला त्व प्रत्यय लागला मनुष्यत्व, शत्रुत्व, मित्रत्व, जडत्व. त्व हा प्रत्यय लागला की तो समजायचा भाववाचक नाम. य प्रत्यय लागला सुंदरचा सौंदर्य, परतपणा, देवपणा, बालपण, वेडेपणा, चांगुलपणा. ई प्रत्यय लागला श्रीमंती, गरिबी, चोरी. ता प्रत्यय लागला नम्रता, समता, हम्म, बंधुता. तर भाववाचक नाम होतात कारण आपल्याला ओळखायला पटकन सोपं जातं. की प्रत्यय लागल्यावर सुद्धा पाटीलकी, मालकी, आपुलकी, माणुसकी. तर गिरी प्रत्यय लागून सुद्धा गुलामगिरी, फसवेगिरी, गावकी, माणुसकी, हो की नाही. वा प्रत्यय लागला गोडवा, गारवा, ओलावा, थकवा. आई, नवलाई, चपळाई, चतुराई, थोरवी. अशा प्रमाणे जे प्रत्यय जर लागले तर तो ओळखायचा आहे. आणि थोडक्यात समजायचे की काय असतं, प्राण्यामधील आणि पदार्थामधील गुणाचा, भावाचा किंवा धर्माचा तिथे गुणाचा बोध होतो. गुणाला दिलेलं नाव म्हणजेच भाववाचक नाम. समजलंय सर्वांना? हा, आता आपण घेणार आहोत सर्वनाम. मग हे नाम आणि सर्वनाम झाल्यानंतर एकत्रित आपण नाम आणि सर्वनाम वरील प्रश्नोत्तर सराव अभ्यासणार आहोत. आता बघा, सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मग नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचं काम असतं. म्हणजे आता पुनरावृत्ती, एखादा हुशार मुलगा घेतला, भरत हा हुशार मुलगा आहे, तो रोज सकाळी लवकर उठतो, तो रोज तो नाही, भरत रोज शाळेत जातो, भरत रोज अभ्यास करतो, भरत रोज खेळायला जातो. हे शब्द आहे भरत 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 भरत, हे जे रिपिटेशन आलेलं आहे, पुन्हा पुन्हा आलेलं आहे, ती पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण जो शब्द वापरतो त्याला म्हटलं जातं सर्वनाम. मग आता सर्वनाम कोणकोणते आहेत? आता भरतच्या ऐवजी आपण कोणता आहे? भरत हुशार मुलगा आहे, तो रोज सकाळी लवकर उठतो, तो खूप अभ्यास करतो, तो रोज खेळायला जातो. म्हणजे भरतच्या ऐवजी आपण कोणता शब्द वापरलाय? तो. मग हे काय झालं? सर्वनाम झालं. आता मराठीतील सर्वनाम कोणकोणती आहेत बरं? तर मराठीमध्ये मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः, ही मराठीतील सर्वनामे आहेत. आता आपल्याला सर्वनामाचे प्रकार पण अभ्यासायचे आहेत. त्याच्या अगोदर आपण, तर बघा, मराठीतील एकूण सर्वनामे 9 आहेत बघा. तर मग आता त्याच्यामध्ये काय होतं, लिंगानुसार पण बदल होतो. आता समजा भरत आहे, भरतच्या ऐवजी आपण कोणता सर्वनाम वापरलो? तो हुशार मुलगा. आता त्याच्या ऐवजी जर मुलगी घेतली, माया, माया हुशार आहे, तर आपण तो हुशार आहे असं म्हणू शकतो का? नाही. तर ती. म्हणजेच काय होतं, तो पुल्लिंग मध्ये आल्यानंतर तरी स्त्रीलिंग मध्ये, हा पुल्लिंग मध्ये आला, ही स्त्रीलिंग, जो पुल्लिंग मध्ये आला की जी स्त्रीलिंग मध्ये. आणि हे जे आहे ते उभयलिंगी मध्ये आहे. मी पुरुष पण असू शकतो, स्त्री पण असू शकते, आम्ही मध्ये पण दोघंही असू शकतात. आपण यांना म्हटलं जातं स्वतः सुद्धा उभयलिंगी मध्ये येतं. वचनानुसार सुद्धा सर्वनामामध्ये बदल होतो. मग सर्वनामामध्ये कोणकोणत्या ठिकाणी बदल होतो? मी एकटा झालं की नाही. आता मग वर्गात मी खूप अभ्यास केला, आता वर्गातल्या सर्व मुलांनी अभ्यास केल्यावर ते काय म्हणणार? आम्ही सर्वांनी अभ्यास केला किंवा आम्ही अभ्यास केला. म्हणजे मीच अनेक वचन काय झालं? आम्ही. जो जी जेच काय झालं? ज्यांना. तो तिचं काय झालं? त्यांना. समजलं सर्वांना? तर सर्वनामाचे सुद्धा लिंगानुसार आणि वचनानुसार बदल होतात. आता आपण सर्वनामांचे प्रकार अभ्यासणार आहोत. आता सर्वनामांचे किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत बघा. तर त्यातील पहिला जो प्रकार आहे तो आहे पुरुषवाचक सर्वनाम. मग पुरुषवाचक सर्वनाम हे 3 प्रकारचं असतं. कोणकोणतं? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि
तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, असे 3 प्रकार आहेत पुरुषवाचक सर्वनामांचे. मग आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय बरं? जो बोलणारा असतो का नाही, तो जेव्हा स्वतः विषयी बोलतो तेव्हा, आता आपण स्वतः घेतला, मी अभ्यास केला, हो की नाही? स्वतः विषयी वापरलं की नाही? तर त्याला बोलणाऱ्याने स्वतः विषयी वापरलं, म्हणजे मी, स्वतः, आपण, आम्ही, ही झाली प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणजे काय? दुसरा पुरुष, आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो की नाही, बोलणारा ज्या व्यक्तीशी बोलतो त्याच्याविषयी. आपण दुसऱ्याशी बोलताना काय म्हणतो? तू काल अभ्यास केला का? आपण खेळायला जाऊ, हो की नाही? मग हे काय झाले? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. दुसऱ्यांशी बोलताना आपण दुसऱ्याविषयी जो वापरतो, शब्द वापरतो, तो खेळायला गेला, त्याने खूप छान अभ्यास केला, म्हणजे दुसऱ्याविषयी बोलताना जे सर्वनाम वापरलं जातं त्याला म्हटलं जातं द्वितीय वाचक पुरुष. आणि तृतीय वाचक म्हणजे कोण? तिसरा व्यक्ती. म्हणजे बोलणाऱ्या 2 व्यक्ती असतात, त्या जेव्हा तिसऱ्या विषयी बोलतात तेव्हा त्याला म्हटलं जातं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. मग काय त्याच्यामध्ये काय उदाहरण येतात? तो, ती, ते, असे सर्वनाम तिसऱ्या विषयी बोलताना वापरलं जातं. आता पुरुषवाचक सर्वनामांचे प्रकार आपण अभ्यासले. आता आपण दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत, तो आहे प्रश्नार्थक सर्वनाम. बघा काय आहे प्रश्नार्थक सर्वनाम. मग प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय बरं? प्रश्नावरूनच तुम्हाला कळालं नाही काय? प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामांचा उपाय केला जातो त्या सर्वनामांना म्हटलं जातं प्रश्नार्थक सर्वनामे. मग कोणकोणती सर्वनामे आहेत बरं? कोण, कोणी, कोणाला, काय, किती, कोणी अभ्यास केला, तुला काय हवे आहे. जेव्हा हे सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी कोणी कोणास हसू नये, मग इथे काय झालं? सर्वनाम झालं की नाही? नंतर तिसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. म्हणजे दर्शक सर्वनाम म्हणजे दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतात त्याला म्हटलं जातं दर्शक. एखादी वस्तू दर्शक, माझ्याकडे पेन जवळ आहे तर हा पेन म्हणतो की नाही आपण, आणि खूप लांब झाड दिसलं असेल तर ते झाड. जसं इंग्लिशमध्ये दिस, दॅट, दीज, दोज वापरतो की नाही, त्या पद्धतीने मराठीमध्ये दर्शक सर्वनाम म्हणजे दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग केला जातो त्याला म्हटलं जातं दर्शक सर्वनाम. चौथा प्रकार आहे आपला संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम म्हणजे काय? 2 वाक्यातील संबंध दाखवण्यासाठी या सर्वनामाचा उपयोग होतो. मग 2 वाक्य आहेत, त्याचा संबंध दर्शवण्यासाठी काय वापरतात बघा. जे चकाकते ते सर्व सोनेच नसते, असं पण जे चकाक, म्हणजे जे चकाकतं हे एक वाक्य झालं, ते सोनेच नसते हे दुसरं वाक्य झालं. म्हणजे काय? 2 वाक्यात ते संबंध एकमेकांना जोडलेले आहे की नाही, जे आणि ते या सर्वनामाचा आपण वापर केलेला आहे. म्हणजे जिथे 2 वाक्यातील सर्व संबंध दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्याला म्हटलं जातं संबंधी सर्वनाम. नंतर 5वा प्रकार आहे आपला आत्मवाचक सर्वनाम. आता आत्मवाचक सर्वनाम आपण केव्हा वापरतो बरं? आत्म म्हणजेच काय? निज, स्वतःला. या प्रकारचे सर्वनाम स्वतःबद्दल बोलायचे असल्यास वापरले जातात. मग स्वतःबद्दल का? मी हे काम स्वतः केलं, मी माझा अभ्यास मी स्वतःच केला, म्हणजे काय? स्वतःविषयी बोलतो की नाही आपण, म्हणून तिथे स्वतः आत्मवाचक म्हणजे स्वतः आणि आपण हे 2 शब्द आहेत ते आत्मवाचक सर्वनामे आहेत. त्यानंतरचा 6वा प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम. मग अनिश्चित म्हणजे काय? वाक्यामध्ये काय होतंय, कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या सर्वनामाबद्दल आली आहे ते निश्चितपणे सांगताच येत नाही, मग त्यांना म्हटलं जातं अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. आता उदाहरणार्थ बघा, कोणी कोणाला उपदेश देऊ नये, या वाक्यात प्रश्न आहे का बरं? आहे का? नाही. कोणी कोणाला उपदेश देऊ नये. मग इथे आपण कोण, काय हे प्रश्न विचारण्यासाठी वापरतो, पण इथे वापरलाय का? कोणी कोणाला उपदेश करू नये, म्हणजे इथे अनिश्चित आहे, निश्चितपणे सांगताच येत नाहीये की कोणत्या नामाबद्दल आलेली आहे. हे सर्व कोणाला उद्देशून आहेत तर नाही, म्हणून यांना म्हटलं जातं अनिश्चित सर्वनामे. समजले सर्वांना? आता आपण पाठावरील स्वाध्याय सोडवणार आहोत. बघा पान नंबर
21 काढा सर्वांनी. मार्गदर्शिका इयत्ता 8वी पान नंबर 17. प्रश्न पहिला आहे, सर्वांनी उत्तर द्यायची आता ना, टिक मार्क पण करायचे आहे. प्रश्न पहिला आहे, पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते? आता मी तुम्हाला सांगितलं होतं भाववाचक नाम म्हणजे काय. आठवतंय का? अगदी बरोबर. ज्या नावामुळे प्राण्यातील पदार्थातील गुणाचा, भावाचा किंवा अर्थाचा. मग आता इथे काय होतंय बरं? कुठे गुण भाव दिसतोय का तुम्हाला? अगदी बरोबर. घर हे काय सामान्य नाम आहे. शिक्षक हे सुद्धा सामान्य नाम. वरील हा काय शब्द नाम नाहीये. आणि राहिला कोण? सौंदर्य. मग सौंदर्य हे काय? गुणाचं नाव आहे, हो की नाही? तर त्याला हा आहे 1 नंबरचा कार्य. अगदी बरोबर आहे. तर प्रश्न दुसरा आहे, पुढील शब्दातील सामान्य नाम कोणते? म्हणजे एकाच जातीतील असते आणि समान गुणधर्म असते त्याला म्हटलं जातं सामान्य नाम. मग आता कोण कोणते? वार, नर्मदा, अंकिता, रामायण. बघा एकाच जातीतले आहे का? नर्मदा हे विशेष नाम आहे, अंकिता हे सुद्धा विशेष नाम आहे, रामायण हे सुद्धा विशेष नाम आहे. वार एकाच जातीतील संबंध. वार हा झाला सामान्य नाम. म्हणजे जेव्हा आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असा उल्लेख करू तेव्हा ते होईल विशेष नाम. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. नंतर प्रश्न तिसरा आहे, पुढील शब्दांचे विशेष नाम कोणते? आता बघा विशेष नाम पटकन ओळखता येते की नाही, हो की नाही? पुढील शब्दाचं विशेष नाम गंगा, पतंग, डॉक्टर आणि देश. बघा बरं, हे जे आहे ते काय आहे? सगळे सामान्य नाम आहे. गंगा हे विशेष नाव. नदीचं नाव आहे की नाही? विशेष नाव. म्हणून गंगा हे विशेष नाम आहे. तर बघा पुढे प्रश्न 5वा आहे, पुढील शब्दातील पदार्थवाचक नाम कोणते? मी सांगितलं होतं पदार्थवाचक नाम म्हणजे काय. काय जे आपल्याला 1 2 3 4 असं काउंट करता येत नाही. जे लिटर, किलोलीटर, किलोग्रॅम यामध्ये मोजावं लागतं त्याला म्हटलं जातं पदार्थवाचक नाम. मग कोणतं मोजतो बरं आपण? गंगा आहे काय? पदार्थ नाही. 1 2 3 मध्ये काउंट. पतंग पण नाही. श्रीखंड अर्धा किलो द्या, पावशेर द्या, हो की नाही? आणि त्याला 3. ऑप्शन नंबर 3 हा एक पर्याय बरोबर आहे. प्रश्न 6वा आहे, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? बघा मी तुम्हाला चार्ट दिला होता. गिरी प्रत्यय लावा, पणा प्रत्यय लावा, त्व प्रत्यय लावा. मग कोणकोणते प्रत्यय येतील आणि कोणता होईल? बघा सर, सर हा प्रत्यय आपण लावलाच नाही. भोळसटपणा. बरोबर. भोळेपणा हे भाववाचक नाम आहे. पुढे पुढील शब्दातील समूहवाचक नाम कोणते? समूहवाचक शब्द सर्वांना माहिती आहे, हो की नाही? लोक, प्राणी, झाडे, जता समूहाबद्दल जेव्हा बोललं जातं, जसं पुस्तकांचा गट्टा मी सांगितलं होतं की नाही, आंब्यांची राई, फुलांचा गुच्छ. मग हा काय झाला? समूहदर्शक शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 जथा. प्रश्न 8वा, शिक्षक वर्गात येताच मुलांचे बोलणे थांबले. अधोरेखित नामाचा प्रकार होता. अधोरेखित नाम कोणता आहे? शिक्षक. मग शिक्षक हे कोणतं नाम आहे बरं? सामान्य, विशेष, धर्मवाचक की धातू साधित? अगदी बरोबर, सामान्य नाम, हो की नाही? जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट शिक्षकांचा गोरे सर, घाटगे सर, जेव्हा असा उच्चार करू शिक्षकांचा तेव्हा ते विशेष होईल. हे कोणते आहेत? सामान्य नाम. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 9वा आहे, घर, पृथ्वी, राष्ट्र, खेडे, मुंबई, पोहणे, व्रत, धंदा या शब्दामध्ये एकूण किती सामान्य नामे आहेत? ओळखा बरं. घर, राष्ट्र, मुंबई हे विशेष नाम आहे, खेडे हे एक, पोहणे, व्रत, धंदा, पृथ्वी. व्रत मग याच्यामध्ये वेगवेगळे येतात. मग तो कोणकोणते झाले बरं? घर, राष्ट्र, व्रत आणि खेडे हे झाले आपले 4 सामान्य नामे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया, पुढील पैकी धर्मवाचक नाम असलेला पर्याय निवडा. आता आपल्याला सांगितले धर्मवाचक असलेला. बघा कोणते प्रत्यय लागले? त्व, गिरी, पणा, त्य. बघा गरीब, सहा, पंडित येथे गुणाचं कुठे नाव आहे का? धर्माचं नाव लालित्य हा पर्याय एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, कर नाही त्याला डर कशाला या म्हणीतील अधोरेखित शब्दाचा प्रकार, नामाचा प्रकार
कर्ण. विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम की धातू साधित नाम. बघा आपण क्रियापद हा प्रकार अभ्यासला नाही, पण क्रियापद सर्व क्रियावाचक अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. तर मग काय आहे, कर हा शब्द काय झालेला आहे. आता खेळायला जा, याच्यामध्ये खेळ हा शब्द काय आहे, तर मूळ धातू आहे, हो की नाही. मग हा जो आहे तो धातू हा इथे नाम म्हणून त्याचा वापर झालेला आहे, म्हणून याला म्हटलं जातं धातू साधित नाम, हो की नाही. तर त्याला म्हटलं जातं धातू साधित नाम. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 12वा आहे, वडिलांनी दादाच्या कामाची वाहवा केली, या वाक्यात एकूण किती नामे आहेत. कोणकोणते आहेत सांगा बरं. वडील 1 बरोबर, दादा 2, काम वाहवा हे काय. तर एकूण किती नाम आलेले आहेत 3. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढील पैकी सामान्य नाम असणारा पर्याय निवडा. बघा स्वतः हे काय झालं, सर्वनाम झालं, हो की नाही. दिल्ली हे काय झालं, विशेष नाम झालं. सूर्य हे सुद्धा काय आहे, विशेष आहे. मग खडू, मग रंगीत खडू, अजून खडू मध्ये वेगवेगळे विशेष समान गुणधर्म खडू मध्ये मग वेगवेगळे येतात. कोण रंगीत खडू, कलर खडू, क्रेयॉन्स मध्ये ते ऑइली खडू, हो की नाही. मग इथे सामान्य नाम असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 खडू. नंतरचा प्रश्न आहे, पर्यायातून धर्मवाचक नसलेला शब्द निवडा. आता बघा इथे नाविन्य, साहस हे सगळे गुणांची नाव आहे, धर्माची नाव आहे. तर अद्भुत हा शब्द वेगळा आहे, म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. तर प्रश्न 15वा आहे, भारत माझा देश आहे, या वाक्यातील अधोरेखित नामाचे प्रकार ओळखा. मग भारत देश हा काय झाला, सामान्य नाम. मग देशाचे वेगवेगळे नाव येतात, पाकिस्तान झालं, चीन झालं, जपान झालं, हे काय झाले, विशेष नाम. भारत हे काय आहे, तर विशेष नाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. समजलंय सर्वांना. आतापर्यंत आपण 15 प्रश्न सोडवलेले आहेत नामाचे प्रकार. आता आपण सर्वनाम घटक अभ्यासलाय, सर्वनामावरील उदाहरणांचा अभ्यास करूया. पान नंबर 23 काढायचा आहे. पहिलाच प्रश्न आहे, टेबलावरील ती वही माझी आहे, या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. बघा टेबलावरील ती वही माझी आहे, मग कोणते कोणते सर्वनाम आहेत. प्रश्नार्थक, प्रश्न विचारला काय ते, पुरुषवाचक, सामान्य सर्वनाम, दर्शक सर्वनाम. पहिली गोष्ट, ह्या वाक्यातला सर्वनाम कोणता आहे सांगा बरं. अगदी बरोबर, ती वही माझी आहे. ती किंवा माझी आहे ती. तर ती आता इथे सर्व ती ती काय आहे बरं. ती आपण म्हणलं ना, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जातं त्याला म्हटलं जातं दर्शक सर्वनाम, हो की नाही. मग ती वही माझ्या टेबलावरील ती वही माझी आहे म्हणजेच काय आहे. अगदी बरोबर, दर्शक सर्वनाम पर्याय क्रमांक 4. पण दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी जो सर्वनाम वापरला जातं त्याला म्हटलं जातं दर्शक सर्वनाम. आता सराव प्रश्न आहे, खालील प्रत्येक वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपल्याला इथे वाक्य दिलेलं आहे, वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे. आपण जोरदार प्रयत्न करूया. मग पर्याय आहेत, आपण जोरदार प्रयत्न करूया. कोणतं सर्वनाम येणार आहे इथे, आपण. मग कोणतं सर्वनाम आहे, पुरुषवाचक आहे की नाही. आपण म्हणजे कोणकोणतं येणार, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता कधी कधी आपल्याला सर्वनामाचे प्रकाराचा पण विचारतात ना, आपल्याला प्रकार आहेत अभ्यासायला. मग तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, प्रथम म्हणजे काय, आपण जेव्हा स्वतः बद्दल वापरतो की नाही, तेव्हा आपण मी, आम्ही, आपण, स्वतः हे जे आहे ते काय आहे, हे प्रथम पुरुषवाचक. आणि आपण दुसऱ्याशी बोलताना दुसऱ्या विषयीचा वापरतो तो द्वितीय, आणि दोघं बोलताना तिसऱ्या विषयी जेव्हा बोलतात तो तृतीय पुरुष. इथे आपला सर्वनाम आहे आपण. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. नंतर प्रश्न दुसरा आहे, चकाकते ते सर्व सोनेच नसते. म्हणजे काय येणार आहे बरं सांगा बरं. सर्वच सोने चकाकते का ते. आता इथे आपलं सर्वनाम आहे ते, हो की नाही. मला सांगितलं होतं सर्वनामाचा प्रकार, काय सांगितला होता, संबंधी सर्वनाम. 2 वाक्यातील संबंध दाखवण्यासाठी नुसतं म्हटलं चकाकते, चकाकते, दुसरं वाक्य दिलंच नसतं. म्हणजे कशाने केले, या दोन्ही वाक्याचा संबंध आहे की नाही,
चकाकते ते सोने सर्व सोनेच नसते, म्हणून दोघांचा संबंधी इथे या ते सर्वनामाचा वापर केलेला आहे संबंध दाखवण्यासाठी, म्हणजे ते हा इथे आपल्याला प्रकार नाही विचारला, फक्त सर्वनाम विचारलेलं आहे, ते हे सर्वनाम आहे. नंतर तिसरा आहे शेकडो वाहने त्या रस्त्यावरून पळत गेली. त्या कोणता सर्वनाम आहे? त्या. पर्याय क्रमांक 2. सांग पाहू कृपाच्या मिठीत काय आहे? कोणतं सर्वनाम आहे ते? सांग, मुठीत, पाहू की काय? बघा इथे काय हे सर्वनाम आहे, कारण इथे प्रश्न विचारण्यासाठी काय हा शब्द वापरलेला आहे. आता इथे बघा कृपाच्या मुठीत आहे की नाही, कोणत्या नामाबद्दल काय सांगितलेलं आपल्याला, काय कोठे, जेव्हा कोणत्या नामाबद्दल विचारले ते कळत नाही तेव्हा आपण अनिश्चित म्हणतो, पण इथे काय हा सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न आहे, आपण अगदी योग्य पण मार्मिक बोलतात. आपण अगदी योग्य पण मार्मिक बोलतात, मग इथे कोणतं सर्वनाम आहे? पण, योग्य, मार्मिक की आपण? आपण. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्याने आपण होऊन गुन्हा कबूल केला. मग आता इथे बघा पर्याय आलेले आहेत, त्याच्यात 2 सर्वनाम आहेत बरं का, त्याने सुद्धा आहे आणि आपण सुद्धा आहे. पर्याय बघा, त्याने गुन्हा होऊन कबूल, मग इथे आपण आलंय का? नाही, फक्त त्याने हा शब्द आलाय, म्हणून त्याने हे सर्वनाम आहे. सारे उमेदवार हा प्रश्न ऐकून गोंधळले. हा सारे प्रश्न के ऐकून, तर हा हा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 8वा आहे, हा कच्चा पेरू आहे. मग हा कच्चा पेरू आहे, यापैकी कोणतं सर्वनाम येणार आहे? हा. त्याने वही शाळेत आणली. वही त्याने आणली की शाळेत, 4 पर्यायापैकी कोणतं बरोबर उत्तर आहे? तर त्याने. आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे, त्याच्यामध्ये माझ्या आहे, बाबांचा की आज, कोणतं सर्वनाम आहे? तर माझ्या बाबांचा, म्हणजे ते सर्वनाम कोणतं आहे? माझ्या. समजले सर्वांना सर्वनाम कसं ओळखायचं ते? आता पुढील ब प्रश्न पाहूया आपण. खालील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित नामास योग्य सर्वनाम ओळखा. आता आपण, तुम्हाला माहिती सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम. मग आता आपल्याला अधोरेखित दिलेला आहे बघा, तर अधोरेखित दिल्यानंतर त्या अधोरेखित शब्दांच्या तिथे आपल्याला करायचं आहे, कोणतं सर्वनाम वापरणार आहोत ते आपल्याला ओळखायचं आहे. आता मला सांगा बरं, पहिलं वाक्य आहे, आजीने बंडूला शाबासकी दिली. त्या आजीने अंडरलाईन आहे, मग आजीने ऐवजी पण कोणतं वापरणार आहे? तिने, त्याचा, त्याला, तुला. वापरून बघा. तिने बंडूला शाबासकी दिली, त्याचा बंडूला शाबासकी दिली, त्याला बंडूला शाबासकी दिली, तुला बंडूला शाबासकी दिली, तर कोणतं योग्य सर्वनाम येईल बरं? तिने बंडूला शाबासकी दिली. दुसरा प्रश्न आहे, मुले उदास होऊन घरी परतली. मग कोणतं सर्वनाम? तो उदास होऊन घरी परतली, ते उदास होऊन घरी परतली, त्या उदास होऊन घरी परतली, ती उदास होऊन घरी परतली. मुले शब्दांसाठी कोणता येणार आहे? अगदी बरोबर, ते. कारण मूल उदास होऊन घरी परतले असा आला असता तर तो आला असता, पण इथे मुले अनेक आहे की नाही, म्हणून ते. वडिलांनी शेतामध्ये सोने चांदी पुरून ठेवले नव्हते. बघा, मग इथे आपला अंडरलाईन शब्द आहे वडिलांनी. बघा कोणता आहे? वडिलांनी. आता मग वडिलांच्या ऐवजी आपल्याला कोणता सर्वनाम येणार आहे? त्याने, त्यांचे, त्याचे का त्यांनी? वापरून बघा. त्याने शेतामध्ये सोने चांदी पुरून ठेवले नव्हते. वडिलांनी बघा, त्यांचे शेतामध्ये सोने चांदी पुरून ठेवले नव्हते, त्याचे शेतामध्ये सोने चांदी पुरून ठेवले नव्हते, की त्यांनी शेतामध्ये सोने चांदी पुरून ठेवले नव्हते. तर काय येणार आहे सर्वनाम? त्यांनी शेतामध्ये सोने चांदी पुरून ठेवले नव्हते. नंतरचा चौथा प्रश्न आहे, वसंत दादा पुढे लोकनेता म्हणून मान्यता पावले. आता इथे आपला अंडरलाईन शब्द आहे वसंत दादा. मग वसंत दादा ऐवजी तो पुढे लोकनेता म्हणून मान्यता पावले, ते लोकनेता म्हणून मान्यता पावले, त्या पुढे लोकनेता म्हणून मान्यता पावले,
त्यांना पुढे लोकनेता म्हणून मान्यता पावली. तर मग वसंतदादांच्या ऐवजी काय सर्वनाम येणार आहे? ते पुढे लोकनेता म्हणून मान्यता पावले. समजले सर्वांना? तर आज आपण शब्दांच्या जातीमध्ये नाम आणि सर्वनाम या घटकांचा अभ्यास केलेला आहे. नामांचे 3 प्रकार आपण अभ्यासले, सर्वनामांचे 6 प्रकार आपण अभ्यासलेले आहे. सर्वांनी नाम आणि सर्वनामांचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आणि एकदम कन्सेप्ट आपली क्लिअर करून घेतली ना, एकदम हा प्रश्न प्रकार सोपा आहे. ओके नाही? समजले सर्वांना? ओके, धन्यवाद.